हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? आज आहे डे 4 ऑफ माय ब्लॉगिंग. आत्ताच माझ्या मुलाला स्कूलमध्ये सोडून आलो आणि थोडीशी भाजी पण आणलेली आहे. दाखवते मी तुम्हाला आणि फ्रीज पण अरेंज करणार आहे मी. तेही दाखवते. कट्ट्यावरती किती पसारा झालाय दाखवते मी तुम्हाला. आता मी हे सगळं आवरून घेणार आहे. काल रात्रीची भांडी पण तशीच आहेत. ती पण मांडलेली नाहीये. ती पण मांडून घेते. भरपूर काम आहे आज दिवसभरात. मंडे म्हटलं की मुलाचं स्कूल असतं, त्यामुळं परत मला नवीन सुरुवात करावी लागते मंडेपासून. सॅटर्डे संडे असा रिलॅक्स असतो थोडासा. घरभर नुसता पसारा पसाराच झालाय. दाखवते, रूममध्ये पण तीच हालत आहे. आता कुठून सुरुवात करू मला समजेना झालं. हे बघा, काल कपडे धुतलेले ते पण आणून असेच टाकलेले आहेत मी. आता फर्स्ट मी किचन कट्टा आवरण्यापासून स्टार्ट करणार आहे. माझ्या मुलाला सकाळी मी विचारलं टिफिनला काय पाहिजे उद्या, तर त्याला आंबोळी हवी आहे. त्यासाठीच मी आता भिजवून ठेवते. मी इथं 3 कप तांदूळ घेतलेले आहेत. त्या हिशोबाने एक कप अशी डाळ घेणार आहे, उडदाची डाळ. आणि याच्यामध्ये मी थोडेसे पोहेही घालते आणि चिरमुरे पण घालते. याच्यामुळे छान असं क्रिस्पी बनतात डोसे आणि छान अशी टेस्ट येते त्याला. हे शेंगदाणे आहेत. शेंगा आहेत ह्या त्या दिवशी वाळवलेल्या आहेत. मस्तपैकी अशा वाळलेल्या आहेत. आम्ही बऱ्यापैकी खाऊन संपवलेल्या आहेत आता या. लिंबू फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे नंतर यूज करता येईल मला. हे आता सरळ सरळ धुवायलाच जाणार आहे बऱ्यापैकी सामान किचन कट्ट्यावर. चहा पिणार आहे का? कट्टा मी चकाचक असा 5 मिनिटाच्या आतमध्ये आवरून घेतलेला आहे. भांडी राहिलेली आहेत फक्त, आता ती पण घासून घेते. हे मी बाजारातून सामान आणलेलं आहे. हे मी तुम्हाला नंतर दाखवते. त्याच्या अगोदर मी ब्रेकफास्ट करून घेते. ब्रेकफास्टसाठी मी लेमन राईस बनवलेला आहे. खाऊन सांगते कसं झालं. छान झालंय, पण ह्याच्यामध्ये जे शेंगदाणे आहेत ना ते करपलेले आहेत थोडेसे, त्यामुळे थोडंसं करपल्यासारखं वाटायला लागलं. करपले असले तरी आता मला खायलाच पाहिजे. त्याला दाखवते मी काय काय घेऊन आले मार्केटमधून. स्ट्रॉबेरी घेऊन आले, 2 बॉक्स आणले स्ट्रॉबेरी. मस्त अशी फुलं फ्रेश फ्रेश होती त्यामुळे घेऊन आलेली. हा पेरू आणलेला आहे. गाजरं आणलेली आहेत, छान अशी थंडीत रेड रेड गाजरं मिळतात. त्याचा मी आता हलवा बनवणार आहे आज. त्याच्यानंतर किवी फ्रूट्स आणलेले आहेत. बटाटा हा तर मला वाटतं जेवणाचा राजाच आहे. त्याच्यामध्ये रताळी आणि लिंब आहे आणि हे ॲपल्स आणलेले आहेत. आज जरा फ्रुट्सची शॉपिंग जास्तच झाली आहे. देन इथे पालेभाजी घेऊन आलेली आहे. दाखवते मी काय काय आणलं आहे. हे बघा, शेवग्याचा पाला आहे हा. याची मी चटणी बनवून घेणार आहे आंटींच्याकडून. खूप छान बनवतात त्या, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्या स्वयंपाक खूप छान बनवतात. आणखी कढीपत्ता आणलेला आहे, 10 रुपीजचा आहे. खूप महाग मिळतं इथं सगळं. नंतर कोथिंबीर आहे. कोथिंबीर 30 रुपीजची आहे एवढीशी. आमच्या गावाकडे ही 10 रुपयाला मिळते, पण काय करायचं, घ्यायला तर पाहिजेच. नेक्स्ट मेथी. सगळ्या भाज्या अशा ग्रीन ग्रीन ताज्या ताज्या आहेत ना. देन शेपू पण घेतलेला आहे मी. सगळं असं मी पसरलेलं आहेत भाज्या. आता यांना व्यवस्थित नीट असं फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे. फ्रूट बास्केट बघा कसं मस्त आहे. बटाटे आणि रताळी या बास्केटमध्ये ठेवते मी. आता सगळी भाजी वगैरे निवडलेली आहे. सगळा फ्रीज भरलेला आहे. तुम्हाला पसारा दाखवते. हे सकाळी एकदा लोटून घेतलेलं होतं. आता परत एकदा मला झाडू मारून घ्यायला पाहिजे. असं जास्त काम लागलं की मला तरी आईची आठवण येते. उन्हात घालून ये. असला काय सांगू नको मला. मग काय सांगू, करायला पाहिजे ना काम, घरात आहे म्हणल्यावर. तुझं तू घाल की, मला आवडत. मग काय आवडतंय, कचरा पण मीच टाकून आल्या, तू काहीच नाही केलं. नुसती भांडी घासलीत. नवऱ्याला तर आमच्या काहीच काम करायला नको. नुसती भांडी घासलेत, झाडू मारले आणि मुलाला आंघोळ घातले, त्याचं आवरलंय. बाकीचं काही सुद्धा काम नको या माणसाला. सगळं मीच करायला पाहिजे.
माझी आंघोळ झालेली, जसं की तुम्हाला माहितीच आहे. मी दररोज विभूती लावते, विभूती लावून घेते फर्स्ट आणि त्याच्यानंतर मग मी पूजा करेन. इथं बँगलोरमध्ये ना फुलं खूप स्वस्त मिळतात. 30 रुपये 40 रुपयाला पावशर. जर सीझन असेल तर ते रेट वाढवलेलं असतं आणि खूप मस्त फुलं असतात इथे. मला तरी खूप आवडतात, त्यामुळं मी आठवड्यातून 2 वेळा ॲटलिस्ट फुलं घेऊनच येते. आणि फुलं असल्याशिवाय पूजा अशी पूर्ण झाली असं मला वाटतही नाही. तुम्हाला मी दाखवते फुलं घातल्यानंतर देवघर माझं किती सुंदर दिसत आहे. हे बघा किती प्रसन्न वाटतं ना फुलं बघून. अशी ताजी टवटवीत फुलं देवांना घातली म्हणजे त्या फुलांना असं वाटत असेल की की बाबांनो आपलं आयुष्य सार्थक झालं, आपण देवाच्या चरणी वाहिलो गेलो. मला तरी असंच वाटत राहतं. 2 दिवस शनिवार रविवारी होता, दोघंही घरात होते. पण आज अन्वित स्कूलला गेलाय, त्यामुळे मला असं पूर्ण मोकळं मोकळं वाटायला लागलंय. घरी असलं की असं पसारा वगैरे पसरायचं चालूच असतं त्याचं, मग त्यामुळं थोडंसं ओरडाओरडी चालू असते. पण ठीक आहे, लहान मुलं करणार नाहीत तर काय, मग आपण करणार का? आज अन्वितचे बाबा घरातच आहेत. ते आता जानेवारी स्टार्ट होईपर्यंत त्यांचं घरातून वर्क फ्रॉम होमच आहे असं सांगितलेलं आहे. मग ते हे दुसरं बाळ आहे, त्याचं टेन्शन माझ्या डोक्याला असणारच आहे. अन्वित नसला म्हणून काय झालं. अन्वितची आजपासून एक्झाम स्टार्ट झालेली आहे. तो अतिशय गुणी मुलगा आहे आणि अभ्यासही त्यांनी केलेला आहे उत्कृष्ट रीतीने. बनवणार आहे. आंटींना थोडासा विकनेस झालेला, त्यामुळे त्या थोडंसं जेवण बनवून गेलेल्या आहेत. मी आता इथं मुगाची भाजी बनवणार आहे. कांदा चिरल्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. नाहीतर आमच्या नवऱ्यानं रडवलंय असं म्हणशील, कारण नवरा आमचा आज घरातच आहे. आता मी भाजी कशी बनवते दाखवते तुम्हाला. कढई तापली आहे, त्याच्यामध्ये आता मी तेल घालते. तेल गरम झालं की याच्यामध्ये मोहरी घालायची. बापरे, मोहरी सगळीकडे उडायला लागली. मोहरी तडतडली आहे चांगली. थोडेसे जिरे घालते याच्यामध्ये आणि सोबतच कांदा आणि कढीपत्ता घालते. हे सगळं छान भाजून घेते. कांदा भाजलेला आहे. आता याच्यामध्ये मी टमॅटो घालणार आहे. टमॅटो नाही, त्याच्या अगोदर मी लसूण घालणार आहे. चेचलेला लसूण. लसूणला 1-2 सेकंद असं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये नंतर मग टमॅटो घालायचा. त्याच्यासोबतच मी थोडेसे मसाले घालणार आहे. हळद, स्वादानुसार मीठ आणि कोल्हापुरी तिखट घालणार आहे. अजून 1 चमचा घालते याच्यामध्ये. टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर मी आता याच्यामध्ये मूग घातलेले आहेत. आता फायनली याच्यावरती कोथिंबीर घालणार, थोडा वेळ शिजू देणार, म्हणजे माझी भाजी रेडी आहे. एकदम मस्त झालेली आहे. तुम्हाला दाखवते जेवणासाठी आज काय काय बनवलेलं आहे ते. मुगाचं गरगट बनवलेलं आहे मी. हे मेथीचं सांबर आहे. शेवगाच्या पानाची चटणी, चपाती, लिंबू, कांदा आणि अजून एक स्पेशल गोष्ट. परत एकदा ऑर्डर केले, लाडू संपले होते मोतीचूरचे, तेही आहे. मला पर्सनली मोतीचूरचे लाडू फार आवडतात, त्यामुळे मी परत एकदा ऑर्डर करायला सांगितलेलं आहे. वो भी न जाने दिल तो पागल है, दिल दीवाना है. हे बघा, पिल्लू आमचं स्कूल मधून आलेलं आहे. पेपर कसा गेला बाळा? छान. छान गेला. किती मिळतील मार्क्स? 24 out of 25 out of 24. कसं समजलं तुला? कारण ते एक क्वेश्चन आन्सर रॉंग होतं. हे बघा, पिल्लू आमचं किचन कट्ट्याचा वापर करून खेळत आहे. त्याला ट्रॅक बनवलेला आहे किचन कट्ट्याला. इथं गाडी तोडायचा कार्यक्रम दिसतोय, चालवायचा नाही. अन्वितचा उद्या कन्नडाचा पेपर आहे आणि कन्नड मला शिकवायला अवघड जातं, म्हणून मी माझ्या एका कन्नडा फ्रेंडकडून मीनिंग लिहून आणलेले आहेत आणि ते मी मराठीमध्ये लिहिलेत. ते मी वाचते आणि त्याला सांगते. मग असं थोडंसं सोपं पडतं आम्हाला. Thanks for watching. Bye bye. This vlog is end. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. बाय बाय.